नर्मदे हर. आज ओंकारेश्वरापासून निघाल्यापासूनचा आमचा 7वा दिवस आहे प्रवासाचा. 7ची सकाळ झालेली आहे आणि आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघालो आहे. तत्पूर्वी आम्ही नर्मदा आश्रयस्थळ नर्मदा किनारे आहे ते इथे आम्ही वस्ती गेलेली आजची इथे वस्ती गेलेली आणि ही समोर नर्मदा मायाचा काठ आहे ह्याच्यावरच आम्ही आजची रात्र वस्ती केलेली आणि खूप छान अनुभव होता इथला. आणि आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. आता आम्ही सकाळचा प्रवास करून विमलेश्वर महादेव दर्शनाला आलो आहे. खूप छान मंदिर आहे. विमलेश्वराचं मंदिर आहे. गर्भगृह आतील गाभारा पिंड त्यानंतर हे मंदिराचं बाहेरील साक्षात बेलसर या गावी हे मंदिर आहे. आणि आता आम्ही इथून भेट देऊन पुढे एक छोटं मंदिर आहे तिथे जाणार आहोत. हे आहे चंद्रेश्वर महादेवांचं मंदिर आणि नर्मदा मैया आणि त्याच्या दर्शनासाठी आलो. खूप टेकडीवरती आणि सुंदर मंदिर आहे. पाहू शकता हे सुभाष पाटील साहेब. त्यानंतर हे हिंगरे साहेब आमचे मस्तपैकी गाईड चालवले त्यांनी आम्हाला. हे बघा कसं मंदिर आहे आणि खूप मोठी घंटा आहे त्याच्यामध्ये. ओम नमः शिवाय. चंद्रेश्वर महादेव हे बघा हे लिंग आहे. सुंदर आहे अगदी इतरांच्यापेक्षा वेगळं आहे. कुठली नेपाळची राणी. हे बघा ह्या घंटेचा इतिहास आहे थोडक्यात. हिंगिरे साहेबांनी सांगितलं नेपाळच्या राणीने भेट दिलेली 330 किलोची घंटा आहे. वाजवण्याचा प्रयत्न करतो. मोह आवरत नाही. सुंदर आहे. येतं फक्त हे पहा इथं एक मुंग्यांचं वारुल आहे आणि अपवादात्मक एवढं मोठं पाहायला मिळतंय. तर आमच्या हिंगिरे मित्रांना मोह झाला आवरलं नाही ते बघायला. तर मला म्हणे यांचे व्हिडिओ शूटिंग करा तुम्ही. एवढं मोठं कधी बघायला भेटत नाही. आणि स्वतः मला तर सेल्फी काढतात ते. आणि मायाबुवा पण नाही हल्ली मोह आवरत नाही त्यांना फोटोंचा. मध्ये मध्ये बरेच वेळेला येतात. आणि हे यांच्याच विश्वास आहेत दोघेजण. आणि रस्ता अशा प्रकारचा आहे एकदम खराब रस्ता. म्हणजे आपल्याकडे बैलगाड्या जुन्या चालायच्या त्या पद्धतीचा रस्ता आहे आणि त्याच्यातून आम्ही गाडी चालवतो. आणि बऱ्याच वेळेला आम्हाला असंच जायला लागलं आहे.
हे डेरे घे पण मानायला पाहिजे. मानायला पाहिजे. काय त्यांचं टेन्शन पाठवून पाठवतो नाही. पुनीत प्राणनाथ मंगलम परम पुनीत प्राणनाथ मंगलम. मंगल करनाथ वैद्यनाथ थांबा 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 थांबा. मंगल करनाथ वैद्यनाथ मंगलम. शिव लहरी संतन सम्राट मंगलम. शिव लहरी संतन सम्राट मंगलम. ओम भैरवी शंकराय मंगलम. आत्ता ज्या जागेवर आलो तर आम्ही ते आपल्याला दाखवतो. चांगलं पवित्र स्थळ आहे ते. हे आहे स्थळ इथे जिथे लवकुशाचा जन्म झाला. नक्षत्रवाटिका रेवाकून जिथे लवकुशाचा जन्म झाला ते पवित्र स्थळ आहे. तिथे आम्ही आता पोहोचलो आहोत. हे आश्रम आहे छोटं. त्यानंतर इथे महाराजजी बसले. ही दुनिया आहे इथे. त्यानंतर हिंगिरे साहेब दर्शन घेतात ते वरती. लवकुश गुफा तिथे आपण जाणार होतो आता. ही लवकुश गुफा. त्यानंतर इकडे टेकडीवर सुंदर मंदिर आहे. छान मंदिर. हा या गुफेपासून खालचा नजारा खूप छान. सुंदर वडाचं झाड. शांतता. माकडं आहेत. त्यानंतर ही पाठी वाचून समजेल आपल्याला लवकुशा जन्मस्थळ आहे. मागचा जिना चढून आलो. दम लागले थोडा म्हणजे बऱ्यापैकीच दम लागले. हे पाया मंदिर. हे तुला करण्याचा झुला. हे सुंदर मंदिर आहे. महाराज बसले. चिंतन चालू आहे. इथे मात्र रामलल्ला कुटुंबासहित आहेत. हे विशेष आहे. कुटुंब हां महाराज जी प्रसाद देतो. हाँ महाराज देतो. नाही हो गया. इथे आता मी भरपूर कठीण रस्त्यातून आलेलो. लाकडी पूल होता नदीवरती. त्यानंतर रस्ताही डेंजर होता. रानटी रस्ता होता पूर्णपणे. कच्चा रस्ता त्यातून प्रवास करत आलो. जयंती माता मंदिराजवळ. आता तिथे आम्ही भोजन केलं. तर ते हे जयंती माता मंदिर. दुकान आहेत समोर. नंतर हे मंदिर आहे. खूप छान नजर आहे इथलं जंगलामधलं. खूप छान जागेत आहे. आणि हे आमचे मित्र
विश्राम करतो तिथे आणि आता आम्ही थोड्या वेळात शेजारी मंदिर आहे तिथे दर्शन करून येतो. हे इथे एक भैरव देवी म्हणून एक स्थान आहे आणि थोडा एक नदी आहे. नदी कुंड आहे आणि या कुंडात आमच्या त्या मित्रांनी आता आंघोळ केली. थोडं झरणं आहे छानपैकी आणि दुपारचं वातावरण आहे. खूप मोठी मोठी झाडं आहेत तिथे, खूप सावली वगैरे आहे. खूप छान ही झाडं, खूप झाडे वगैरे. आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि आम्ही नेमावर शहरामध्ये पोचलोत. आणि ते नेमावर शहराची अशी आख्यायिका आहे की तिथे नर्मदा मातेचं नाभिस्थान आहे. तर मी थोडक्यात आपल्याला ते कॅमेऱ्यात बद्ध करून दाखवतो. ही नर्मदा मैया आणि हे सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आहे घाटावर. नाव पण तुम्हाला झूम करून दाखवतो. सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आहे. हा घाट आहे नदी घाटचा आणि ते मंदिराचं सुंदर दृश्य इथून दिसतं. सुंदर दृश्य दिसते आणि आता तिथे आम्ही दर्शन घेण्यासाठी जातो आहोत. हे हिंगेरे साहेब, हे हनुमंत साहेब आणि सुभाष पाटील ते फोनमध्ये बिजी आहेत, काही कळत नाही. फोनमध्ये बिजी आहेत. त्यानंतर आपले माया पाटील आपण ते जोग महाराजांची अंघोळ करतात. ते नाही हा मंदिरात जाण्यासाठी जिना आहे आणि ते आम्ही चढत आहोत आता. प्रवेशद्वार हे घाट चढून वर आलो. काही सिद्धनाथाचं मंदिर, जुन्या कलाकुसरीचं मंदिर आहे. छान आहे. बुद्धाचा कलश हे मंदिर आहे. हे नंदी महाराज, हा प्रवेशद्वार. घुमट घंटाची कलाकुसर. महादेवाचं लिंग मंदिरातील एका दरवाज्यातून घाटाचं दृश्य. हे मंदिर आहे, सुंदर नकाशे काम आहे मंदिराचं. पटांगण आहे, खूपच छान, खूपच छान.